ऑपरेशन सिंदूर नंतर आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून भारत जिंदाबाद रॅली काढण्यात आलेली आहे। मी सध्या उभा आहे चैत्यभूमी परिसरात आणि आपण पाहू शकता या ठिकाणी रिपब्लिकन पार्टीकडनं या ठिकाणी ही जिंदाबाद रॅली काढण्यात आलेली आहे। भारत जिंदाबाद रॅली असं या रॅलीचं नाव दिलं असून या रॅलीमध्ये आपण पाहू शकता या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष, त्याचबरोबर केंद्रीय मंत्री रामदास आठवले असतील, त्याचबरोबर काही सिने अभिनेता असतील, हे देखील या ठिकाणी सहभागी झालेले दिसून येत आहेत। शेकडो कार्यकर्ते देखील या यात्रेत सहभागी झाले आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भारत जिंदाबाद पाकिस्तान मुर्दाबाद असे नारे देखील या ठिकाणी लगावण्यात आलेले आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी रामदास आठवले असतील, ते स्वतः या रॅलीमध्ये सहभागी झाले। आपल्यासोबत बोलण्यासाठी रामदास आठवले स्वतः आहेत। सर, आपण आज या रॅलीचं आयोजन केलं, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्ते सहभागी झालेत, काय सांगाल? आता एक तर ऑपरेशन सिंदूर हे सफल झालेलं आहे। जे आतंकवादी होते त्यांना आपल्याला घडवलेले आहे आणि पाक व्याप्त काश्मीरमध्ये सगळे अटी उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे। त्यामुळे जवानांचं अभिनंदन करण्यासाठी, ज्या जवानांना आदेश देणारे नरेंद्र मोदी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आणि भारत जिंदाबाद बरोबरच पाकिस्तान मुर्दाबादचा नारा देण्यासाठी आजची ही भारत जिंदाबाद यात्रा आरपीआयतून काढण्यात आलेली आहे। सर्व देशभरामध्ये अशी रॅली निघत आहे आणि आज मुंबईमध्ये चैत्यभूमीपासून हिंदू मिलपर्यंत ही रॅली काढण्यात आलेली आहे आणि सर्व जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये अशा रॅल्या निघणार आहेत। त्यामुळं पाकिस्तान मुर्दाबाद करण्यासाठीच आजची ही रॅली आहे। विरोधकांकडनं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी टीका केली जाते। आपल्या इकडनं आपण एवढं मोठं ऑपरेशन राबवलं तरी विरोधक जे आहे ते टीका करतात। आता विरोधकांच्या टीकेकडे आम्ही लक्ष देत नाही आहे। आम्हाला देश महत्वाचा आहे, देश अभिमान महत्वाचा आहे आणि पाकिस्तानने आपल्या आतंकवाद्यांच्या माध्यमातून जो हल्ला केला होता पहलगाममध्ये, त्याचा बदला घेण्यासाठी आमचं ऑपरेशन सिंदूर होतं आणि त्यामुळे मला असं वाटतं विरोधकांच्या बोलण्यावर आम्ही काही लक्ष देत नाही आहे। आम्हाला मोठं यश मिळालेलं आहे आणि लवकरच पाक व्याप्त काश्मीर जो आहे आपल्या ताब्यात पाकिस्तान दिल्याशिवाय राहणार नाही। तर त्यांनी तो दिला नाही तर त्यासाठी युद्ध अटळ आहे आणि आरपारची लढाई एकदा पाकिस्तान बरोबर करावी लागेल। दुसरीकडे पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झालेत। येत्या निवडणुकीमध्ये आरपीआयचं नेमकी भूमिका काय असणार आहे? मला वाटतं की आज निवडणुकीसाठी काय ही रॅली नाही आहे। ही यात्रा जी आहे, ही रॅली जी आहे, ही रॅली आम्ही काढलेली आहे ती देश अभिमानासाठी, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातला भारत मजबूत करण्यासाठी। त्यामुळं निवडणुकीचा विषय नाही। निवडणूक येईल त्यावेळेला निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोतच आहोत। आम्ही आमची महायुती निवडणुकी जिंकण्यासाठी सज्ज आहे आणि रिपब्लिकन पक्ष महायुतीसोबत आहे। एकनाथ शिंदे यांनी 107 जागा सांगितलेल्या आहेत, तर भाजप पण मोठ्या प्रमाणात जागा घेणार आहे। आपण किती जागाची मागणी करणार? आम्हाला आमच्या पक्षाला 15 ते 16 जागा मिळाल्या पाहिजे अशी आमची मागणी राहणार आहे आणि निवडणूक महायुती म्हणून लढवावी अशी आमची मागणी आहे। तर शेवटचा प्रश्न, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा चालू आहेत, तर दुसरीकडे शरद पवार आणि अजितदादाही एकत्र येण्याच्या चर्चा चालू आहेत। या दोन्हींकडे आपण कसं पाहता? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यावर कुठेतरी महाविकास आघाडीला फायदा होईल का, असं वाटतं का? मला वाटतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर महायुतीला फायदा होणार आहे आणि महाविकास आघाडीचं मोठं नुकसान होणार आहे। त्यामुळे त्यांना एकत्र यायचं असेल तर त्यांनी एकत्र यावं। दोघे भाऊ आहे, त्यांनी एकत्र यायचं की नाही त्यांनी ठरवावं आणि माननीय शरद पवार आणि अजितदादा पवार हे यांचं रिलेशन अत्यंत जवळचं आहे, ते काका पुतणी आहे। त्यामुळे ते दोघे एकत्र येत असतील तरी त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत। एकंदरीत पाहिलं गेलं तर कुठेतरी या ठिकाणी आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात जी रॅली जी आहे या रॅली या ठिकाणी सुरू आहेत। शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी सहभागी झालेत रॅलीमध्ये, आपण पाहू शकता आणि त्याचबरोबर काही सिने कलाकार असतील ते देखील या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते सहभागी झाले असून या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झाले असून या ठिकाणी विरोधकांना देखील या ठिकाणी यावेळेस रामदास आठवले यांनी टार्गेट करत त्यांच्यावरती देखील टीका करण्याचं दिसून आलं आहे। कॅमेरा पर्सन योगेश सावंतसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई।